So good morning students. So in previous videos we have completed our first chapter. Now today onwards we are going to start our second chapter. The name of second chapter is e-commerce and e-governance. Okay. So here is the introduction. What is the meaning of e-commerce? E-commerce stands for electronic commerce. The long form of e-commerce is electronic commerce. Before moving to the concept of e-commerce, let's first understand what is commerce. Commerce म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे. Commerce is an important part of a business. Okay. Actually थोडक्यात सांगायचं म्हटलं तर commerce म्हणजे व्यापार आहे. तो बिझनेसचा म्हणजे व्यापाराचा फार मोठा भाग आहे. In simple words, commerce is nothing but buying and selling of goods. Goods म्हणजे products, जे काय वस्तू आहेत त्याला आपण खरेदी करतो आणि विकतो, ह्याला आपण commerce असं म्हटलेलं आहे. That means when we buy product or service from others or sell a product or service to others, then it is called as commerce. एखाद्याकडून वस्तू आणणे, एखाद्याला विकणे, ह्याला दुसरं काही न म्हणून आपण ह्याला commerce म्हणजेच थोडक्यात व्यापार असं म्हणतोय. One of the most popular activity on the web is shopping. सगळ्यांचा आवडता विषय जो आहे, आपल्याला खरेदी करायला आवडतो, त्याला आपण शॉपिंग असं म्हटलेलं आहे. आणि हे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला शॉपिंग करायचं असेल त्याला आपण ई शॉपिंग किंवा वेब शॉपिंग असं म्हटलेलं आहे. ई कॉमर्स बिकेम पॉसिबल इन 1991. बघा, ज्या वेळेला आपल्याला 1986 साली भारतामध्ये स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञान मीन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे भारतातल्या लोकांसाठी आणलेलं होतं. त्याच्यानंतर आपण थोडं वापरायला सुरू केलेलं आहे. पण 1991 साली इंटरनेटचा वापर जगभरामध्ये पसरलेला होता आणि मग हे व्यापारासाठी उघड झालेलं होतं. सिन्स दॅट डे thousands of businesses have taken up precedence at websites. ओके, म्हणजे सगळ्या वेबसाईट्स अशा तयार झालेल्या होत्या. हजार एक वेबसाईट्स बिझनेससाठी त्यांनी तयार करून ठेवल्या होत्या. हिस्ट्री ऑफ ई कॉमर्स इज अ हिस्ट्री ऑफ अ न्यू व्हर्च्युअल वर्ल्ड विच इज इव्हॉल्विंग अकॉर्डिंग टू द कस्टमर ॲडव्हान्टेज. सगळ्याच्या मागं उद्देश काय आहे की फायदा, व्यापाराचा पण फायदा आणि ग्राहकाचा पण फायदा. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स? सो the definition of e-commerce is having e-commerce can be broadly defined as a process of buying and selling of goods or services using an electronic medium such as internet. इंटरनेटचा वापर करून आपण जे काय एकमेकांना वस्तू घेतो किंवा विकतो त्याची सेवा देतोय आणि कशाच्या माध्यमातून? इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमातून त्याला आपण म्हटलेलं आहे ई-कॉमर्स. E-commerce is also referred as a paperless exchange of business information using EDI, email, electronic fund transfer, etc. ओके, आता ह्या ई कॉमर्समध्ये आपण त्याला पेपरलेस असं म्हटलेलं आहे. का बरं पेपरलेस असं म्हटलेलं आहे? की त्याच्यामध्ये पेपरचा वापर आपल्याला कमीत लागतो. कारण मोबाईलवरूनही आपण एखादं टाईप करून एखाद्याला ऑर्डर करू शकतो, इंटरनेटवरूनही तेच काम करतो, ईमेलवरूनही तेच काम करू शकतो. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे की इन दिस फिगर शॉपिंग थ्रू लॅपटॉप मीन्स इलेक्ट्रॉनिक मीडियम. आपण काय करतो, लॅपटॉपवरून एखादी वस्तू आपल्याला जी काय पाहिजे, इथं एवढ्या मोठ्या वस्तू दाखवलेल्या आहे, इथे ही शॉपिंग कार्ट दाखवलेली आहे. ह्या शॉपिंग कार्टमध्ये आपल्याला पाहिजे ती वस्तू आपण टाकू शकतो किंवा घेऊ शकतो. ओके, नंतर इथे आहे देर इज डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रॅडिशनल कॉमर्स? पारंपरिक व्यापार ज्याला आपण म्हटलेलं आहे त्याला आपण ट्रॅडिशनल कॉमर्स असं म्हणूया. आणि ई कॉमर्स ह्या दोघांमध्ये फरक काय आहे हे आपण इथं नमूद केलेलं आहे. सो ट्रॅडिशनल कॉमर्स फोकसेस ऑन द एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू पर्सनल इंटरॅक्शन. सो इट इज मॅन्युअल. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की आपल्याला ह्या अशा टाईपचं व्यापार करत असताना आपल्याला माणसाची गरज लागते. नो प्रॉब्लेम, ई कॉमर्समध्ये पण आपल्याला चालवत असताना, मोबाईल ऑपरेट करत असताना किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप ऑपरेट करत असताना आपल्याला एकच माणूस लागतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माणूस लागत नाही. का? कारण आपण पाहिलेलं आहे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये ज्या वेळेला इंटरनेट हे टेक्नॉलॉजी यायची होती त्यावेळेला त्याच्या आधी आपण कसं करत होतो व्यापार, सगळेजण एकमेकाला आधी पत्र व्यवहार करून नंतर मग टेलिफोनच्या साह्यानं वगैरे वगैरे असं. त्याच्यामुळं म्हणून इथं सांगितलेलं आहे की आपण मनुष्य किंवा मॅन्युअल हाताने आपल्याला सगळं कामं करावं लागतं, इथे ॲटोमॅटिक होतं. Traditional commerce is limited to business hours mostly during the
इयर, डे. ओके. आता ह्या ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय होतं, टाईमचं बंधन असते, आपल्याला टाईम लिमिट असतं. का? कारण आपण पाहतोय सकाळी 9ला किंवा 10ला आपला दिवस चालू झालेला असतो आणि जास्तीत जास्त 5-6 पर्यंत आपण वर्क करू शकतो. पण त्याच्यावर आपण दुकान जे असेल ते बंद करतो. जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत आपण चालू ठेवतो. पण ई कॉमर्समध्ये तसं नाही आहे. ई कॉमर्स इज 24/7 म्हणजे दिवसातले 24 तास आणि 7ही दिवस, आठवड्याचे 7ही दिवस त्याला आपण म्हटलेलं आहे 24/7. इट कॅन बी डन एनी टाइम, डे अँड नाईट. म्हणजे दिवस असो रात्र असो तुम्ही ते काम करू शकता, ऑर्डर देऊ शकता, विकू शकता, काही पण करू शकता. ॲज फार ॲज कन्झ्युमर इंटरॅक्शन्स आर concerned, traditional commerce provides face-to-face इंटरॅक्शन. ओके. ह्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं ते कसं होतं, फेस टू फेस होतं. म्हणजे समोरासमोर व्यक्ती पाहिजे आहे, एकमेकांना बोलणार, एकमेकांना दाखवणार, मग पटणार. आता इथे काय होणार आहे ई कॉमर्समध्ये, ई कॉमर्स कॅन बी टर्म्ड ॲज स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. याच्यामध्ये काय होणार, मोबाईलची स्क्रीन असणार किंवा लॅपटॉपची स्क्रीन असणार. तुम्ही त्या स्क्रीनवर तो प्रॉडक्ट पाहणार आणि मग तुम्ही त्याला ॲज्युम करणार. ओके. Next, fourth point is traditional commerce is limited to a particular geographical location. जे भौगोलिक क्षमता जी आहे ह्या ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये ती पण मर्यादित आहे म्हणून सांगितलेली आहे. म्हणजे एका मर्यादेच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. ई कॉमर्स इज ग्लोबल अँड हॅज नो फिजिकल लिमिटेशन्स. ओके. लोकल आणि ग्लोबल हे असे दोन वर्ड्स आहेत. लोकल म्हणजे जसं आपण म्हणतो की गावातल्या गावात आपल्याला फोन करायचा असेल तर आपण लोकल म्हणूया त्याला. ओके. आणि ग्लोबल म्हणजे थ्रू आउट वर्ल्ड. ओके. भारतातल्या भारतात नाही, भारतातून कुठल्याही देशात, दुसऱ्या देशात, परदेशात कुठेही आपण करू शकतो. आणि याला आपल्याला फिजिकल लिमिटेशन्स नाही. आपण घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून ऑर्डर करू शकतो, आपल्या प्रॉडक्ट्स विकू शकतो. नंतर आहे मोड्स ऑफ पेमेंट इन ट्रॅडिशनल कॉमर्स इन्क्लूड कॅश, चेक्स अँड क्रेडिट कार्ड्स. बघा आता इकडे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपण जे काही वस्तू खरेदी केल्या तर आपण जे काय त्यांना पैसे देणे लागत असतो ते कशा पद्धतीने देतो आपण, सगळ्यात पहिले तर कॅश म्हणजे नगदीच्या स्वरूपात किंवा बँकेचे जे चेक्स असतात त्याच्या स्वरूपात किंवा फार झालं तर क्रेडिट कार्ड्स. ओके. क्रेडिट कार्ड्स आपल्याला माहित आहे, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स असे दोन टाईपचे कार्ड्स आहेत. म्हणजे आपण उधारीवर जे व्यवसाय करतो की आत्ता माझ्याकडे नाही, थोड्या वेळाने किंवा थोड्या दिवसांनी मी देतो, तर तशा टाईपला आपण ह्याला म्हणू शकतो. इन ई कॉमर्स मोड्स ऑफ पेमेंट्स आर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड, ई वॉलेट, मोबाईल पेमेंट अँड मेनी मोर. आता ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, हे आपण एकमेकांच्या समोर येतच नाही, त्याच्यामुळे आपण ह्याचं पेमेंट कसं करू शकतो, थ्रू बँक अकाउंट्स, क्रेडिट कार्ड्स, ई वॉलेट. ओके. इलेक्ट्रॉनिक वॉलेट असं म्हटलेलं आहे त्याला. जसं फॉर एक्झाम्पल बजाज फिन्सर्व वगैरे कंपनी आहे त्याचं पण वॉलेट असतं. तर आपण आपल्याकडे पैसे नाही तरी आपण एखादी वस्तू खरेदी करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समध्ये ह्या गोष्टींचा फरक इथे लक्षात घेतो आहे. गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रॅडिशनल कॉमर्स. ओके. आता इथे गुड्स म्हणजे वस्तू, डिलिव्हरी म्हणजे पोहोचवणे. ओके. याच्यामध्ये काही अंशी तात्कालिक होतात असं आपण म्हणू शकतो. इन ई कॉमर्स डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस टेक समटाइम्स. म्हणजे काय होतं, आपण ऑर्डर केली तो ऑर्डर कुठून निघतो, मुंबईवरून निघाली, गुजरातवरून निघाली, आपल्या गावापर्यंत यायला 2 ते 4 दिवस कमीत कमी लागतात. म्हणून इथे हा फरक आपण एवढाच म्हटलेला आहे की इथे इन्स्टंट भेटतं आपल्याला ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये, इथे काही वेळ लागतो म्हणून सांगितलेलं आहे. लास्ट पॉइंट ऑफ दिस डिफरन्स इज ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल. दिस इज मेन इम्पॉर्टंट पॉइंट. ह्याचा स्कोप जो आहे तो लोकल आहे म्हणजे मर्यादित आहे. आणि ई कॉमर्स स्कोप इज ग्लोबल. So in exercise you are having such type of filling the blanks or true or false. So this point is important. E-commerce scope is global. So now we will switch to the next point, advantages of e-commerce. So first advantage is global scope. आताच आपण डिस्कस केलेला आहे लोकल आणि ग्लोबल काय आहे ते. तर पहिलं याचा ॲडव्हान्टेज आहे ई कॉमर्सचं ग्लोबल स्कोप. ई कॉमर्स प्रोव्हाइड्स द सेलर्स विथ अ ग्लोबल रीच. नाउ सेलर्स अँड बायर्स कॅन मीट इन द व्हर्च्युअल वर्ल्ड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हर्च्युअल? विच इज नॉट रिअल. दोघे एकमेकांना भेटत नाही पण अशा
रीतीनं भेटतात की हा विकणारा आणि हा खरेदी करणारा विदाउट बॅरियर ऑफ प्लेस जॉग्राफी. जागेचं काही भान नाही, जागा कशी असली कुठे असले तरीही आपण काय करू शकतो, एकमेकांना टेलिफोनच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बोलू शकतो. सेकंड ॲडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स इज इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. व्यवहार आपण कसे करतो इलेक्ट्रॉनिकली, त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हटलेलं आहे. ई कॉमर्स रिड्युसेस द पेपर वर्क अँड सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. ओके, जे का आपल्याला व्यवहार करण्यासाठी पैसे लागतात ते कमी झालेलं आहे. ई कॉमर्स एनेबल्स द यूज ऑफ क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, स्मार्ट कार्ड्स, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर वाया बँक्स, वेबसाईट अँड अदर मोड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक पेमेंट. कुठल्याही स्वरूपानं आपण पेमेंट करू शकतो. आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे असेल त्याला आपण डेबिट कार्ड म्हणू शकतो. आपल्याकडे पैसे नसेल तरी खरेदी करणे ह्याला क्रेडिट कार्ड्स म्हणू शकतो. स्मार्ट कार्ड एखाद्या याचा असेल आपल्याकडे तर तसं पण करू शकतो. आपण एकमेकाला फंड्स ट्रान्सफर करू शकतो. आपण टीव्हीवरच्या ॲड्स पाहिलेले आहे इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर वगैरे, तर बँकेच्या साह्यानं आपण अशा टाईपचे इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स करू शकतो. द थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स इज कॉस्ट सेविंग. किंमत आपल्याला वाचते किंवा किंमत कमी लागते किंवा जाण्यासाठी जे आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी वेळ पैसा खर्च होतो तो आपल्याला कमी लागतो इथं. ई कॉमर्स ॲप्लिकेशन प्रोव्हाइड्स युजर विथ मोर ऑप्शन्स टू कम्पेअर अँड सिलेक्ट द चीपर अँड बेटर ऑप्शन. चीपर म्हणजे स्वस्त. ओके, जे काय स्वस्त असेल आणि चांगलं असेल ते ऑप्शन ते पर्याय आपण इथून सिलेक्ट करू शकतो. It helps in reducing the cost of searching a product. E-commerce has enabled rural areas to access services and products which are otherwise not available to them. एखाद्या ठिकाणी एखादं प्रॉडक्ट भेटत नसेल तर आपण कुठूनही ते सर्च करू शकतो एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवरून. The next advantage of e-commerce is anytime shopping. In previous we have discussed 24/7, so this is applicable to this anytime shopping. One other great advantage is the convenience. A customer can shop 24/7. The website is functional at all times. It does not have working hours like a shop. दुकानात आपल्याला जशी मर्यादित वेळ असते, समजा 10 ते 5, 10 ते रात्री 9, तशी इथे वेळ नसतं. हे 24 तास आणि 7ही दिवस चालूच असतो. The next advantage of e-commerce is no intermediaries. Okay, मध्यस्थ कोणी नसतो. Okay, electronic commerce also allows the customer and the business to be in touch directly without any intermediaries. जसं काय होतं बघा, व्यापारामध्ये आपण एखाद्याकडनं वस्तू घेतली, मध्यस्थी कोणी असेल तर त्या मध्यस्थी लोक कमिशन घेत असतात, हे आपल्यालाही माहिती आहे. तर इथे काय होतं, सेलर आणि बायर एकमेकांच्या समोर येतात, त्याच्यामुळे आपल्याला मध्यस्थ कोणी नाही, तो त्याचे जेवढे पैसे आहेत तो सांगणार, आपल्याला जेवढं पटलं तेवढं आपण घेणार, म्हणजे डायरेक्टली प्रॉफिट त्याला पण होणार आणि आपल्याला पण होणार. These allows for quick communication and transactions. The next advantage of e-commerce is public services. सर्व्हिसेस मीन्स सेवा. ज्या काही सेवा असतात पब्लिकसाठी त्याला आपण पब्लिक सर्व्हिसेस म्हटलेलं आहे. ई कॉमर्स हेल्प्स द गव्हर्नमेंट टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिसेस सच ॲज हेल्थ केअर, एज्युकेशन, सोशल सर्व्हिसेस ॲट अ रिड्युस्ड कॉस्ट अँड इन अन इम्प्रूव्ड मॅनर. जे काय आपण शिक्षण पण घेतो ते पण आपण काय म्हणूया, याला पब्लिक सर्व्हिसेसच म्हणूया, आणि हे सुधारित पद्धतीनं आपल्याला देण्यात आलेलं आहे. सो वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट बिट, डिसएडवांटेजेस ऑफ ई कॉमर्स. As each topic has advantages and disadvantages, so e-commerce also have some advantages, and as compared to advantages, the disadvantages are low. Okay, the first disadvantages of e-commerce is setup cost. Okay, the setup of the hardware and the software, the training cost of the employees, the constant maintenance and upkeep are all quite expensive. म्हणजे खर्चिक आहे. काय होतं, जे सेटअप आपल्याला उभं करावं लागतं त्या सेटअपसाठी पैसे लागतात, हार्डवेअरसाठी पैसे लागतात, सॉफ्टवेअरसाठी पैसे लागतात, एम्प्लॉईजला ट्रेनिंग द्यायचं असेल त्याच्यासाठी पण पैसा लागतात, आणि मेंटेनन्स फेज जसं आपण पाहतोय की मोबाईलमध्ये दिवसेंदिवस रोजचं काही ना काहीतरी चेंजेस येत आहेत. ओके, तर तशा पद्धतीनं जे काय असेल त्याला मेंटेनन्स कॉस्ट पण आहे, म्हणून हा खर्चिक आहे. म्हणून हा काय झाला, त्याचा सगळ्यात पहिला डिसएडवांटेज, ड्रॉबॅक आपण म्हणूया, तो झालेला आहे. द सेकंड डिसएडवांटेज ऑफ ई कॉमर्स इज फिजिकल प्रेझेन्स.
फिजिकल म्हणजे अस्तित्वात असणे, आपण स्वतः पाहिजे असं काहीच नाही आहे तिथे. दिस लॅक ऑफ पर्सनल टच कॅन बी डिसएडवांटेज फॉर मेनी टाइप्स ऑफ सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स लाईक इंटेरियर डिझायनिंग ऑर द ज्वेलरी बिझनेस. बरोबर आहे. जसं दुकानात गेल्यानंतर आपण एखादा ड्रेस असेल काही ट्रायल करून बघू शकतो, तसं आपण ऑनलाईन प्रॉडक्ट्समध्ये तसं करू शकत नाही. प्रॉडक्ट फक्त आपल्याला जो दिसतो त्याला आपण ऑर्डर करू शकतो, आल्यानंतर त्याला जर ऑफर असेल किंवा त्याला जर असेल तर आपण वापस करू शकतो. द थर्ड मेन डिसएडवांटेज ऑफ ई कॉमर्स इज सिक्युरिटी. सुरक्षा आपण ज्याला म्हटलेलं आहे. सिक्युरिटी इज अनदर एरिया ऑफ कन्सर्न. क्रेडिट कार्ड थेफ्ट, आयडेंटिटी थेफ्ट एक्सेट्रा रिमेन बिग कन्सर्न्स विथ द कस्टमर्स. ओके. आता याला सिक्युरिटीचा इश्यू का म्हटलेला आहे, कारण आपण जर ऑनलाईन शॉपिंग करत असेल तर आपण आपले सगळे डिटेल्स त्यांना देत असतो. ओके. आणि हॅकर्स काय करायला बसलेले असते, आपला डेटा हॅक करायला बसलेले असतात. मग अशा वेळेला आपण आपलं नाव, एरिया, कुठे राहतो, फोन नंबर, आपल्या बँकेचा अकाउंट नंबर, जे काय सगळी एन्क्वायरी आपण म्हणजे व्यवस्थित त्यांना दिलेली असते. त्याच्यामुळं हा एक इश्यू आहे की ज्याच्यामध्ये त्याचा काय होऊ शकतो, डिसएडवांटेज होऊ शकतो. नंबर 4 इज गुड्स डिलिव्हरी. देअर मे अराईव्ह सम प्रॉब्लेम विथ फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर. बघा आता जे आपण ऑर्डर केलेलं आहे, गुड्स ऑर्डर केलेलं आहे, त्याची डिलिव्हरी संदर्भात काय होणार आहे की अशा टाईपमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे की आपली जी रिक्वायरमेंट आहे ती सॅटिस्फाय होत नाही. त्याला आपण फुलफिलमेंट असं म्हटलेलं आहे. इवन आफ्टर द ऑर्डर इज प्लेस देअर कॅन बी प्रॉब्लेम्स विथ शिपिंग, डिलिव्हरी, मिक्सअप्स एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल आता काय केलेलं आहे, पॅकिंग करत असताना आपण 2-4 वस्तू, तिथे काही एकच जणांनी ऑर्डर केलेलं आहे असं नसतं. तिथे त्या कंपनीमध्ये जर खूप जणांनी ऑर्डर केलेलं असेल तर काय होतं, सगळे पॅकिंगचे बॉक्सेस केलेले असतात आणि पॅकिंगच्या बॉक्सेसवर ही डिलिव्हरी कुठे जाणार. समजा एखाद्याचा ॲड्रेस दुसऱ्याला चुकून लागला तर याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे गुड्स डिलिव्हरी, त्याच्यामध्ये तो ड्रॉबॅक सांगितलेला आहे की शिपिंग, डिलिव्हरी, मिक्सअप्स त्याच्यामध्ये झालेले असतात. दिस लिव्स द कस्टमर्स अनहॅपी अँड डिससॅटिस्फाईड. ह्याच्यामुळं काय होतं की ग्राहक नाराज होतो आणि तो समाधानी नसतो. तर हे काय झाले, सगळे डिसएडवांटेजेस ऑफ ई कॉमर्स झालेले आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्स किती टाइप्सचे आहेत हे आपण बघणार आहोत. द मोस्ट कॉमन पार्टिसिपंट्स इन ई कॉमर्स आर बिझनेस, ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट अँड कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक, उपभोक्ता आपण ज्याला म्हणतो. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. ओके. तर द प्रायमरी ई कॉमर्स टाइप्स आर ॲज फॉलोज. There are 4 types of e-commerce. आपण one by one बघूया. The first type is business to consumer. Okay, B2C. शॉर्टकट मध्ये आपण याला काय म्हणायचं आहे, B2C, business to consumer. In B2C model, business sells its products directly to a customer. आता काय होते इथे, जसं आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं आपण ऑनलाईन शॉपिंग. आजकाल सगळेजण काय करतात, मोबाईल असतं सगळ्यांकडे, मोबाईलमध्ये डेटा पण असतो. आपण काय करतो, एखाद्या याचा सेल लागतो. फॉर एक्झाम्पल आता सध्या मॉन्सून सेल चालू आहे. मग आपण काय करतो, आपल्याला जी रिक्वायरमेंट असेल ती आपण काय करतो, सर्च करतो, त्याचं प्राइस लिस्ट सर्च करतो, आपल्या एरियामध्ये ते डिलिव्हरेबल आहे की नाही ते पण सर्च करतो. आणि मग अशा वेळेला आपण जे ट्रान्झॅक्शन करतो दॅट इज नथिंग बट इन दिस टाइप ऑफ कॅटेगरी बिझनेस टू कन्झ्युमर. ओके. मग आपण हा प्रॉडक्ट्स काय करतो, वेबसाईटवर पाहतो. अ कस्टमर कॅन व्ह्यू द प्रॉडक्ट शोन ऑन द वेबसाईट. द कस्टमर कॅन चूज अ प्रॉडक्ट अँड ऑर्डर द सेम. मग त्या कस्टमरनं तो प्रॉडक्ट पाहिला, त्याला आवडला, त्याची किंमत जर व्यवस्थित वाटली तर तो काय करतो, त्याला ऑर्डर देतो. ओके. द वेबसाईट विल दॅन सेंड अ नोटिफिकेशन टू द बिझनेस ऑर्गनायझेशन वाया ईमेल अँड द ऑर्गनायझेशन विल डिस्पॅच द प्रॉडक्ट ऑर गुड्स टू द कस्टमर. आपल्याला एखादा प्रॉडक्ट आवडला तर ती वेबसाईटवरून तो काय करणार आहे, ती ऑर्डर, तो नोटिफिकेशन त्या बिझनेसच्या रिलेटेड माणसाला ईमेल थ्रू पाठवणार आहे आणि मग तिथून कस्टमरला म्हणजे आपल्याला तो प्रॉडक्ट्स किंवा गुड्स आपल्याकडे पाठवण्यासाठी रवाना करणार आहेत. दीज B2C बिझनेसेस आर ऑनलाईन रिटेलर्स. त्याला काय म्हटलेलं आहे आपण, किरकोळ विक्रेता ज्याला आपण म्हटलेलं आहे, पण ऑनलाईनच्या स्वरूपातलं. तर त्याला हे म्हटलेलं आहे. द बेस्ट एक्झाम्पल्स आर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट एक्सेट्रा. ओके. ह्या वेबसाईट्स आहेत, शॉपिंग वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरून आपण शॉपिंग करतो. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ कस्टमर. ओके. देन ऑनलाईन शॉपिंग,
प्रॉडक्ट ऑफर्स काय काय तुम्हाला काय ऑफर दिलेलं आहे, 1 वर 1 फ्री आहे, बाय 1 गेट 1 फ्री आहे, कसा टाईपचा आहे, किंवा 60% ऑफ 50% ऑफ, अशा पण काही पण ऑफर्स असू शकल. नंतर मोड ऑफ पेमेंट्स, आपण पेमेंट कसं करणार आहे, कॅश ऑन डिलिव्हरी हे ऑप्शन सुद्धा तिथं प्रेझेंट असू शकतो. नंतर एक्सपेंडिशन आणि नंतर लास्टला आपल्याला डिलिव्हरी हा पॉईंट आहे. नंतर सेकंड टाईप ऑफ ई कॉमर्स इज बिझनेस टू बिझनेस. ह्याला शॉर्टकटमध्ये आपण B2B असं म्हटलेलं आहे. इन B2B मॉडेल बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट्स टू अन इंटरमिजिएट बायर्स who then sells the product to the final customer. ओके, आता पहिल्या स्वरूपात आपण काय पाहिलं, डायरेक्टली शॉपिंगचे जे काय प्रॉडक्ट्स असतील ते तुमच्या इंटरनेटवर किंवा वेबसाईटवर टाकलेले आहे, ग्राहक त्यांना पाहतात, डायरेक्टली ऑर्डर करतात. ओके, इथे तसं नाही, इथे मध्यस्थी कोणीतरी आहे, म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे, इन B2B मॉडेल बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट्स टू अन इंटरमिजिएट बायर हू देन सेल्स द प्रोडक्ट टू अ फायनल कस्टमर. As an example, a wholesaler places an order from a company's website and after receiving the consignment sells the product to the final customer who comes to buy the product at one of its retail outlets. Example, Tata Communications Network Provider. आता इथे हे इंटरनेटच्या रिलेटेड एक्झाम्पल दिलेलं आहे, पण आपण B2B मध्ये असे पाहू शकतो की एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, गाडीचे एक्झाम्पल आपण घेऊया, ऑटोमोबाईल्सचं मॅन्युफॅक्चर करणाऱ्या गाड्या काय करतात, जे होलसेलर असेल किंवा डीलर असेल त्यांच्याकडे आधी हे करतात. तर दिस फॉल्स इन द कॅटेगरी ऑफ B2B. The third type of e-commerce is consumer to consumer. The shortcut is C2C. Okay, in this C2C model, consumer helps consumer to sell their assets like residential property, cars, motorcycles, etc. आपल्याला काय विकायचं असेल ते आपण काय करतो, एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाला विकायचं जी फॅसिलिटी आहे त्याला आपण C2C असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये तुमची एखादी राहती घराची प्रॉपर्टी असेल, तुमचं कार असेल, तुमचं मोटरसायकल असेल, एक्सेट्रा असेल. फॉर एक्झाम्पल, द बेस्ट एक्झाम्पल इज OLX, eBay. ओके, तर OLX वर टीव्हीवर पण जे ॲड येत असते की आपण जे काय असेल ते OLX वर विकतो, पण टीव्हीवर दाखवल्यासारखं इथे काही इन्स्टंट आपल्याला भेटत नाही. आपल्याला ते आपल्या प्रॉडक्टचा फोटो काढून त्याच्यावर टाकावं लागतं, ज्याला जे पटलं, भाव पटला, त्याच्यानंतरच ते होत असतं. तर ऑन रेंट अ रूम बाय पब्लिशिंग देअर इन्फॉर्मेशन ऑन द वेबसाइट मे और मे नॉट चार्ज द consumer for its services. For example, OLX Quicker online auction. What is the meaning of online auction? ज्याला आपण लिलाव हरास म्हणतो की नाही एखाद्या गोष्टीचं, की फॉर एक्झाम्पल बँकेने एखादं घर सील केलेलं असेल किंवा लिलावात काढलेलं असेल, त्याच्यामधल्या वस्तू जे असेल त्याला आपण ऑनलाईन ऑक्शन असं म्हणू शकतो. तर इथे काय केलेलं आहे बघा, ही पण एक व्यक्ती आहे, ही घरात बसून आपलं जे प्रॉडक्ट विकायचं असेल ती व्यक्तीला दाखवत आहे किंवा ही व्यक्ती त्याचं बघत आहे, आणि थ्रू द हेल्प ऑफ वेबसाईट हे दोघं एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणून आपण अशा टाईपच्या ज्या कॉमर्सला म्हटलेलं आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमर. ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी कोणीच नाही. थर्ड पार्टी जी असणार आहे ती फक्त आपली वेबसाईट असणार आहे, पण मध्यस्थी तिसरा कोणी नाही आहे. पण याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या फर्स्ट हँडेडही मोस्ट ऑफ नसणार आहेत, तर सेकंड हँड वस्तू आपण मॅक्झिमम ह्याच्यावर असणार आहेत. Okay, the next type of business is consumer to business, C2B. In this model, consumers have products or services or value that can be consumed by businesses. Okay, for example, the day to day life example आपण इथे देऊया. For example, एखाद्या घरी एखाद्या घरातला एखादा पदार्थ खूप सुंदर होतो. फॉर एक्झाम्पल आपण देऊया नसले बंधू शेंगा चटणी. ओके, तर तो काय झालेला आहे की तो त्याचा कन्झ्युमर आहे, म्हणजे त्यांनी स्वतः बनवली आणि त्याचा बिझनेस करतोय. सो सच टाइप ऑफ बिझनेसेस आर कम अंडर दी कन्झ्युमर टू बिझनेस कॅटेगरी. सो हिअर एक्झाम्पल इज गिवन दॅट फॉर एक्झाम्पल द कंपॅरिझन ऑफ interest rates of personal loan, car loan provided by various banks via websites. आता आपल्याला घर घ्यायचं असेल, आपल्याला कार घ्यायचं असेल, तर आपल्याला बँक लोन फॅसिलिटी थ्रू आपल्याला प्रोव्हाइड करत असते. पण कुठल्या बँकेचं लोन किती टक्के आहे, व्याजदर किती टक्के आहे, हे आपण वेबसाईट्सवरून कम्पेअर करू शकतो. अ बिझनेस ऑर्गनायझेशन हू fulfills the consumer's requirement within the specified budget approaches the customer and provides its services. For example,
example, a blog can be written by an author for a business to improve sale of products eBay. ओके, आता एखाद्याचा ब्लॉग आपल्याला तयार करायचा आहे, आपलं जे काय प्रोडक्ट्स आहेत त्याच्या रिलेटेड जे काय असेल ते इथं काय दिलेलं आहे, C2B कंटेंट मार्केटिंग. आपल्या प्रॉडक्ट रिलेटेड आपण जे काय इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेटवर टाकतोय. नंतर आहे ई कॉमर्स ट्रेड सायकल. अ ट्रेड सायकल इज द सिरीज ऑफ एक्सचेंजेस. सिरीज कंटिन्युअस एक्सचेंज, देवाणघेवाण आपण ज्याला म्हटलेलं आहे, बिटवीन अ कस्टमर अँड सप्लायर दॅट टेक प्लेस when a commercial exchange is executed. A general trade cycle consists of following phases. आता एखादी ट्रेड सायकल आहे, त्या ट्रेड सायकल मध्ये कुठल्या कुठल्या फेजेस, कुठल्या कुठल्या स्टेजेस इन्क्लूड्स आहेत इथे सांगितलेलं आहे. सो द फर्स्ट स्टेप इन दिस ई कॉमर्स ट्रेड सायकल इज प्री सेल्स. द मिनिंग ऑफ प्री सेल्स मीन्स प्री म्हणजे आधी, सेल म्हणजे विक्री व्हायच्या आधी आपण काय करत असतो, आपण सर्च फेज मध्ये असतो. जर एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर आपण त्या वस्तूच्या रिलेटेड सर्च जे फाइंड आउट करतो त्याला आपण असं म्हटलेलं आहे प्री सेल्स. इट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप्स लाईक सर्च अँड निगोशिएट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर्च? आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शोधणे. ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तूला, त्या प्रॉडक्टला आपण शोधणे वेबसाईटवर. अँड निगोशिएट, निगोशिएट म्हणजे भाव पाहणे किंवा भाव करणे. ऍक्च्युली बार्गेनिंग होत नसतं तिथे, पण आपण 2 वेबसाईट्समध्ये कम्पेअर करू शकतो की 2 वेबसाईटवर त्या सेम प्रॉडक्टची रेट काय आहे किंवा प्राइस काय आहे. ओके, सो that comes under the pre-sales trade cycle, search and negotiate phase. Customer search for required website for product to be purchased. एखाद्या रिक्वायर्ड वेबसाईटला आपल्याला जो प्रॉडक्ट पाहिजे आहे तिथे जाऊन सर्च करायचं आहे. इन निगोशिएट स्टेप, कस्टमर फाइंड्स अ सप्लायर हु ऑफर्स गुड क्वालिटी प्रोडक्ट ॲट चीपर प्राइस अँड देन कस्टमर ॲग्रीज द टर्म्स फॉरवर्डेड बाय सप्लायर. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निगोशिएट म्हणजे काय, आपल्याला भाव पटणे. भाव पटणे म्हणजे काय, भाव पण व्यवस्थित पाहिजे, त्यांना थोडीशी गॅरंटी पण आपल्याला दिली पाहिजे, गॅरंटी वॉरंटी जे काय असेल ते, त्याच्या सर्व्हिसेस. तर इथे जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पटल्या त्याच्यानंतर आपण काय करत असतो, ह्या सगळ्या टर्म्स ॲग्री झाल्यानंतर आपण त्याला ऑर्डर करत असतो. द सेकंड स्टेप इन दिस ट्रेड सायकल इज एक्झिक्युशन. ऍक्च्युली एक्झिक्यूट होणे. ओके, दिस फेज कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. आता ऑर्डर म्हणजे तुम्हाला पटलं म्हणजे तुम्ही काय करता, मला 1 नग द्या, 2 नग द्या, त्याची ऑर्डर आपण त्याला करतोय. त्याच्यानंतर ते काय करतात, आपल्याला पोहोचवतात आपल्या घरापर्यंत ती वस्तू, त्याला आपण डिलिव्हरी फेज असं म्हणूया. कस्टमर सेंड्स अन ऑर्डर फॉर द सिलेक्टेड प्रॉडक्ट अँड आफ्टर प्रोसेसिंग द ऑर्डर कस्टमर रिसिव्स डिलिव्हरी ऑफ द प्रॉडक्ट. ओके, जेव्हा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुमचं कॅश पेमेंट कसं होणार आहे, काय होणार आहे ते सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर करता आणि ऑर्डर केल्यानंतर ते प्रॉडक्ट्स तिथून डिस्पॅच होतं आणि मग काही दिवसात 2 ते 4 दिवसात तुम्हाला त्याचं प्रॉडक्ट्सचं डिलिव्हरी पण होऊन जातं. सेटलमेंट. नेक्स्ट स्टेप इज सेटलमेंट. दिस फेज कन्सिस्ट ऑफ इनवॉइस इफ एनी. इनवॉइस मीन्स बिल्स रिलेटेड जे काय असेल ते, कारण आपल्याला जर पुन्हा काही जर करायचं असेल तर आपल्याला अशा टाईपचं बिल्स लागत असते किंवा आपल्याला एखादं खर्च दाखवण्यासाठी किंवा लास्टला आपण जे रेकॉर्ड करतो इन्कम टॅक्सचं वगैरे त्याच्यासाठी आपल्याला अशा गोष्टीचे बिल्स गरज असतात. अँड पेमेंट. इनवॉइस मीन्स कस्टमर विल रिसीव्ह अ बिल फॉर परचेस्ड प्रॉडक्ट अँड आफ्टर कन्फर्मेशन ऑफ रिसिव्ड प्रॉडक्ट कस्टमर विल पे फॉर द सेम. आपण जे घेतलं त्याच्यासाठी आपण पैसे देतो, कुठल्या प्रकारे दिलं त्याचं एक बिल, पोचपावती आपण ज्याला म्हणूया, त्याला आपण म्हटलेलं आहे इनवॉइस. ओके, द लास्ट स्टेप इज आफ्टर सेल्स. आता प्री सेल म्हणजे काय, खरेदी करायच्या आधी. आता आफ्टर सेल्स म्हणजे खरेदी केल्यानंतर, कारण मी तुम्हाला सांगितलं एखादा प्रॉडक्ट दिसायला त्याचा फोटो लुक मोबाईलवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर खूप जरी छान दिसत असेल पण ॲक्च्युअली आल्यानंतर ते प्रॉडक्ट्स कसं आहे ते आपल्याला आल्यानंतर आपल्या डोळ्यानं पाहिल्यानंतर आपण स्पर्श केल्यानंतरच आपल्याला ते कळू शकतो. दिस फेज कन्सिस्ट ऑफ वॉरंटी अँड आफ्टर सेल सर्व्हिसेस. वॉरंटी खात्री आपण ज्याला म्हणू की प्रॉडक्ट चांगलं निघू शकते. ओके, इन वॉरंटी पिरियड कस्टमर विल गेट ऑल मेंटेनन्स सर्व्हिसेस फॉर फ्री ऑर ॲट मिनिमम कॉस्ट. ओके, जसं आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी केलं त्याच्यानंतर 1 वर्ष त्याचा मेंटेनन्स फेज असतो की जे काय सॉफ्टवेअर्स आपल्याला लागणार आहेत किंवा रिक्वायर्ड आहेत तो आपल्याला फ्रीमध्ये इन्स्टॉल करून देत असतो. तर त्याला आपण सर्व्हिसेस म्हटलेलं आहे किंवा मेंटेनन्स सर्व्हिसेस म्हटलेलं आहे. तर 1 वर्षापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत असा वॉरंटी पिरियड त्या कुठल्याही प्रॉडक्टला असू शकतो. आफ्टर सेल सर्व्हिसेस मीन्स कस्टमर विल डू कंप्लेंट्स
कंप्लेंट्स इफ एनी, जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी आफ्टर सेल सर्व्हिसेस मध्ये हे येतो म्हणून सांगितलेलं आहे. अबाउट द परफॉर्मन्स ऑफ प्रोडक्ट अँड गेट मेंटेनन्स सर्व्हिस फ्रॉम द सप्लायर. ओके, आता इथे तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. ज्या आपण आता ट्रेड सायकल पाहिलेली आहे ती डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवलेली आहे. सगळ्यात पहिले सर्च दाखवले, सर्च नंतर निगोशिएट. सर्च आणि निगोशिएट पडले आपल्या प्रीसेल ऍक्टिव्हिटीमध्ये. त्याच्यानंतर ऑर्डर अँड डिलिव्हरी पडली आपली एक्झिक्युशन स्टेटमध्ये. इनवॉइस अँड पेमेंट पडलेलं आहे सेटलमेंटमध्ये. आणि लास्टला आफ्टर सेट. These all is performing through the EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ओके, आता नंतर आहे मोड्स ऑफ पेमेंट. पैसे तर दिल्याशिवाय एकही वस्तू आपल्याला घेता येणार नाही. भले ती आपण ट्रॅडिशनल कॉमर्स थ्रू घ्या किंवा ई कॉमर्स थ्रू घ्या, आपल्याला पैसे आपण कुठल्या मार्गाने देतो आहे त्याला आपण म्हटलेलं आहे मोड्स ऑफ पेमेंट. सो फर्स्ट इज बँकिंग कार्ड्स, USSD, AEPS, UPI. These are all the applications. Mobile wallet, banks prepaid cards, point of sale, internet banking, mobile banking, micro ATMs. ओके, हे सगळे पैसे कसे आपण ट्रान्सफर करणार त्याचे पद्धती आहेत. हे इथंच फक्त एवढंच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 1 आहे क्रेडिट कार्ड. ओके, क्रेडिट म्हणजे उधार. Okay, credit cards are the most common way for customers to pay online. Merchants can reach out to an international market without credit cards by integrating a payment gateway into their business. Okay, म्हणजे आपल्या खिशात काहीही पैसे नसले तरीही आपण एखादी खरेदी करू शकतो. त्याच्यासाठी हे क्रेडिट कार्ड्स अवेलेबल असतात. पण ह्या क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर आपल्याला बँकने ती प्रोव्हाइड करतं, पण त्याच्यासाठी काहीतरी व्याज दर आपल्याला मोजावा लागत असतो. ओके, the second type is mobile payments. Mobile payments offer a quick solution for customers to purchase on e-commerce websites. मोबाईलवरून आपण पैसे ट्रान्सफर करतो. आजकालचा जमाना तर मोबाईलचाच आहे किंवा ऑनलाईनचाच आहे. या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण पाहिलेलं आहे बरेचसे व्यवहार आपण ऑनलाईनच केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण हे सांगितलेलं आहे की क्विक म्हणजे फास्ट वे आहे की पैसे आपण पटकन गुगल पे असेल, पेटीएम असेल, कशा पद्धतीनं पण आपण ट्रान्सफर करू शकतो. मोबाईल पेमेंट्स आर ऑल्सो कॉमनली यूज्ड ऑन डोनेशन पोर्टल्स, ब्राउझर गेम्स अँड सोशल मीडिया नेटवर्क सच ॲज डेटिंग साइट्स where customer can pay by scanning a barcode on an app on mobile. Examples are apps like Bheem. हे आपण बरेच डे टू डे लाईफमध्ये आपण यूज केलेलं असेल. भीम असेल, UPI असेल, पेटीएम असेल, गुगल पे असेल, पेपॉल ही कमी आपण यूज करतोय, पण ही पण एक अशी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये पण आपण ऑनलाईन पेमेंट्स करू शकतो एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे थर्ड बँक ट्रान्सफर्स. बँक ट्रान्सफर इज यूज्ड व्हेन मनी इज सेंड फ्रॉम वन बँक अकाउंट टू अनदर. आपल्याच सहकार्याला आपल्याला पैसे पाठवायचे असेल पण आपल्याला नंबर 1 मध्ये ते दाखवायचे असेल तर आपण काय करू शकतो, आपल्या खात्यातून त्याला पैसे अशा टाईपनं पाठवू शकतो. ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम बँक अकाउंट इज युजली फास्ट अँड सेफर दॅन विथड्रॉइंग and paying in cash because every transaction will be authenticated by checking customers banking credentials. Example NEFT, IMPS etc. म्हणजे आपण हे सुरक्षित का म्हटलेलं आहे. ऑनलाईन आपण बँकेतून एकाच्या अकाउंटमधून दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे भरणं, कारण प्रूफ राहतं की आपण दिले तुम्हाला. एखाद्याच्या मनात जर चोरी आली, त्यांना म्हटलं नाही तू मला 1 लाख रुपये देणं लागतो आणि तू मला दिलेलेच नाही, त्यांनी दिलेले असेल तर आपल्याकडे काही प्रूफ नसतं. त्याच्यासाठी हे सगळ्यात सेफ मेथड आहे बँक ट्रान्सफर्स. नंबर 4 e-wallets. E-wallet is a type of electronic card which is used for transactions made online through a computer or a smartphone. E-wallet is a type of prepaid account in which a user can store money for any future online transaction. आपल्याला जर एखादं ट्रान्झॅक्शन करायचं असेल भविष्यामध्ये तर आपण त्या वॉलेटवर आधीच पैसे टाकून ठेवायचे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. अँड e-wallet इज प्रोटेक्टेड विथ अ पासवर्ड. प्रत्येक गोष्टीला प्रोटेक्शन देण्यासाठी पासवर्ड दिलेला असतो. हा पासवर्ड आपण कोणासोबतही शेअर करत नाही किंवा करायला नाही पाहिजे. एक्झाम्पल्स आर स्टेट बँक बडी, पेटीएम वॉलेट्स एक्सेट्रा. जसं मी आधी सांगितलं तुम्हाला बजाज फिनसर्वचं पण एक वॉलेट आहे किंवा असतं. आता इथे काय सांगितलं तुम्हाला, ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. डू इट युअर सेल्फ,
फाइंड आउट सम मोर पेमेंट मोड्स युज्ड इन ई कॉमर्स. आता आपण तर सांगितलेलं आहे, पेटीएम झालं, गुगल पे झालं, जे काय आपले ॲप आहे, भीम आहे, एवढे झाले. तरी याच्या रिलेटेड एखादे काय अशा ॲप्लिकेशन्स असतील की ज्याने आपण पेमेंट करू शकतो, ते तुम्ही स्टुडंट्सनी फाइंड आउट करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स.